असा क्रीमी चिकन तुम्हाला पण ट्राय करायचा आहे का? चला तर मग माझ्यासोबत बनवूयात हैदराबादी क्रीमी चिकन. 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले. एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदे टाकले आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले. जोपर्यंत कांदा फ्राय होत नाही तोपर्यंत त्याला आपण हलवणार आहोत, जेणेकरून कांदा एका साईडनी करपणार नाही. वाटण्यासाठी इथे आपण घेणार आहोत खूप सारी कोथिंबिरी, पुदिना, लसूण, आलं. तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही मिरच्या कमी वापरा. इथे मी जास्त वापरलेल्या आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत काजू. आता टाकणार आहोत आपण फ्राईड केलेले अनियन आणि त्यानंतर टाकणार आहोत भरभरून फ्रेश क्रीम, जेणेकरून आपल्या चिकनचं स्ट्रक्चर आहाहा एकदम क्रीमी येणार आहे. आपलं वाटण रेडी झालं होतं म्हणून मी इथं चिकन मॅरिनेशनसाठी घेतलं. त्यामध्ये टाकलं होतं दही, चिकन मसाला, त्यामध्ये टाकले होते क्रस्ट केलेले अख्खे मसाले आणि आपण बनवलेलं वाटण. तर यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा जिरेपूड. सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून चिकनला मसाला चांगल्या प्रकारे लागेल. मॅरिनेट केलेलं चिकन अर्ध्या तासासाठी रेस्टवर ठेवून दिलं. एका साईडला कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकून 2 तेजपत्ता आणि 2 मिरची टाकून आपलं मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकून दिलं आणि 20 ते 25 मिनटं लो फ्लेमवरती वाफेवर ठेवलं. रेडी आहे आपला गरमागरम चिकन. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की चिकन आपला कसा झाला होता. थँक्यू. बाय बाय.